नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता आपण आलो आहोत वसई फोर्ट म्हणजे वसई किल्ल्याजवळ आपण आता आलेलो आहोत। तर मी तुम्हाला इकडे काय आहे ते सगळं दाखवते। आणि छान आता असं इकडे हिरवं वातावरण झालेलं आहे, पूर्ण हिरवळ इकडे झालेली आहे। तुम्हाला थोडी याची माहिती पण मी देते दाखवता। चला तर मग पुढे। जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर 40-50 किलोमीटर अंतरावर वसई आहे, वसई फोर्ट किल्ला। आणि विरारवरून येणार असाल स्वतःच्या गाडीने तर 17 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे किमान 1 तास तरी आपल्याला लागतो। आणि वसईवरून बस सुद्धा आहेत आपल्याला, डायरेक्ट फोर्टसाठीच आहेत। आणि वसई किल्ल्याला बसेन फोर्ट असेही म्हणतात। पूर्ण 110 एकर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या किल्ल्याच्या सभोवती भक्कम अशी तटबंदी असून तिचा उपयोग किल्ल्याच्या संरक्षणासाठी होतो। हे जे सगळे आहे ते तट आहेत किल्ल्याच्या बाजूने, आणि मेन किल्ला आहे तो तिथे, म्हणजे आजूबाजूने तट उभारलेले आहेत। तसेच या किल्ल्याची रचना 3 बाजूनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे। किल्ल्याला एकूण 10 बुरुज आहेत। नोक्सा सिनोरा, दोरोमेदिया, रेस मागो, सेंट गोन्सोले, माद्रे दिया, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि 10वा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज। बापरे, काय कठीण नाव आहेत। किल्ल्याच्या आतील भागात 2 मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा पण आहे। असे बोलतात की किल्ल्यात न्यायालय, 3 चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठारे असे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात। किल्ल्यामध्ये चोरवाटा आणि काळोखी चक्री जिने भरपूर आहेत। आपण बाहेर येताना महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही बघितले, मी तुम्हाला ते जाता जाता दाखवते। इकडे खूप हे खजुराच्या बिया पडलेल्या आणि भरपूर खजूर लागलेले आहेत झाडाला। सगळीकडे खजुरांच्याच बिया पडलेल्या। ही जी झाडं सगळी दिसत आहेत ती पूर्ण खजुराचीच आहेत। त्याचबरोबर इकडे 50हून अधिक विहिरी सुद्धा आहेत। म्हणजे पाण्याची कमतरता अजिबात
सुरुवात होत नव्हती. सगळीकडे विहिरी आहेत पाण्याचे हे बांधलेल्या. काय आहे? ही भाजी आहे. अरे ही आपल्या गावी आपल्याला दिसते टाकायची भाजी. पिकनिक करायला आलेत बघा. वसईचा किल्ला हा व्यापाराच्या नावाखाली पोर्तुगीजांनी भारतात किती बळकटपणे पाय रोवले होते आणि त्यांना तिथून उखडून काढण्यासाठी मराठी सत्ता तितकीच कशी सामर्थ्यवान होती याचं उदाहरण म्हणावं लागेल. वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांनी केलेल्या मोहिमेमुळे इतिहासात प्रसिद्ध झालाच. त्याहून वसईची मोहीम, वसईची लढाई या नावाने त्याला विशेष स्थान मिळालं. किती गर्दी आहे बघा. टाक्याची भाजी शोधण्यात इकडे कट साप आहे, अजगरासारखा दिसतोय पण दिसणार न शोधतोय. इकडे एक अजगराचं पिल्लू आहे, त्याला बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय पण जमत नव्हतं. हा किल्ला 12व्या शतकात भोंगळे राजांनी बांधला असे उल्लेख आणि पुरावे सापडतात. त्यावेळेस बाले किल्ला आणि काही बांधकामं झाली होती ती आजही दिसून येतात. हो बरी आहे. आणि ही कसली तरी गुजरातच्या सुलतानाच्या काळात झालेलं थोडंफार बांधकाम पोर्तुगीजांनी काळात वेगानं वाढवलं. किल्ल्याला आतून बाहेरून रूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांधकामांना सुरुवात केली. आतमध्ये बाले किल्ला चर्च आतमध्ये बाले किल्ला चर्च, इमारती, राहण्याच्या जागा, बाहेर बुरुज असलेली मोठी तटबंदी असं बांधकाम पोर्तुगीजांनी वेगानं करायला सुरुवात केली होती. वसईच्या किल्ल्याचा प्रदेश एखाद्या बेटासारखा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिण आणि नैऋत्येला उल्हास नदी ज्याला वसईची खाडी असंही म्हटलं जातं आणि त्याचाच एक फाटा पूर्वेला आहे. तो सर्व भाग आत गाळाने भरलेला दिसून येतो. अशा प्रकारे जमिनीशी जोडलेला पण पाण्याने वेढलेला या किल्ल्यात पोर्तुगीजांनी एका शहरासारखी व्यवस्था तयार केली होती. त्यांनी 1536 पासून 1739 पर्यंत किल्ल्यावर घट्ट पकड ठेवली आणि त्यानंतर तो मराठी साम्राज्यात सामील झाला. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर बुरुज असलेली याची भक्कम तटबंदी. या किल्ल्याला 2 दरवाजे असून त्यातला एक दरवाजा मुख्य भूमीच्या दिशेने आणि दुसरा खाडीच्या दिशेने उघडतो. हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असल्यामुळे आपण लास्टपर्यंत म्हणजे गोल फिरून परत खाली उतरू नाही शकत. परत आपल्याला रिटर्न येऊन असं खाली यावं लागतं.
किल्ल्याची माहिती देताना इतिहास अभ्यासक श्री दत्त सांगतात, हा किल्ला मिश्र दुर्ग प्रकारात येतो. साधारणतः 110 एकर इतका त्याचा परिसर आहे. त्याच्या 3 बाजूंना पाणी आणि एका बाजूला दलदल आहे. आणि हे वज्रेश्वरी आणि महादेवाचं मंदिर आहे. हे सुद्धा पेशवेकालीन हे मंदिर आहे ते पेशवेकालीन. नवीन मंदिर आता त्यांनी बांधलेलं आहे. नाही, पण इकडच्या लोकांनी बांधलं आणि हे जे आहे ते जुनं मंदिर आहे. पेशवेकालीन हे मंदिर आहे. त्यावेळीच्या पेशव्यांनी हे मंदिर उभारलेलं आहे. पेशवेकालीन श्री वज्रेश्वरी देवी मंदिर. हे स्मारक आणि तिकडे जी पुढे भिंत आहे त्या भिंतीच्या पलीकडे समुद्र किनारा आहे. छान असं संध्याकाळचं वातावरण आहे, हिरवं. हे चल पिलू या. आणि आता आम्ही निघालो आहोत. बसची वाट बघतोय कारण का रिक्षा नाही आहे तिकडे, त्यामुळे आता बसची वाट बघतोय. बस आहे डायरेक्ट वसई, तिथून वसईवरून डायरेक्ट विरारसाठी बस आहे. 30 मिनिटाच्या अंतरावर बस होता तिकडे. आणि तुम्हाला वसई किल्ला बघितल्यावर कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करा, लाईक करा. चला तर मग भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इकडे सगळे अशी संध्याकाळची बस